मित्रांनो, तुम्ही कसे आहात? आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण 7वीचा मराठीचा पेपर, जो आपल्याला सरावासाठी येणार आहे. आता आपल्याला 11 तारखेला जो पेपर आहे, एप्रिलच्या 11 तारखेला बुधवारी जो पेपर आहे, तो पेपर आपल्याला सरावासाठी हा येऊ शकतो. तर तोंडी चाचणीमध्ये आहे प्रश्न पहिला, खालील परिच्छेद वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगा. आपल्याला इथं हे परिच्छेद 6 गुणांसाठी आहे. आता इथे आहे खालील लेखी चाचणी आहे. वरील परिच्छेद प्रकट वाचन कर. वश्या, तू आज शाळेला नाही गेलास का? शाळेला नाही गेलास का? 2. लक्ष्मीने वसंतला कोणता प्रश्न विचारला ते सांगा. भाजी व आई या 2 शब्दांसाठी परिच्छेदात आलेले शब्द सांग. भाजी कालवण व आई माय. इयत्ता 2 7वीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडणारी कोणतीही एक कविता, ताला, सुरात व अभिनय सादर कर. इथे आपल्याला ते सादर करायचे आहे. आपल्याला इथे कविता आपल्या ह्याच्यात आहे कोणती, काय या काळाच्या भाळावरती आणि कोणतं आता उजाडेल, ही कविता आहे. आपल्याला लेखी चाचणीमध्ये प्रश्न 3 आहे. खालील परिच्छेद वाचा व त्यावर आधारित विचारलेले प्रश्नांची उत्तर लिहा. आबांनी आपल्या बैलाचं नाव पाखऱ्या ठेवले होते. आता याच्यावरले आपल्याला ते सोडवायचे आहे. तुम्ही पॅसेज थांबून वाचून घेऊ शकता. बघा आहे आता चौकट पूर्ण करा. आबांनी आपल्या बैलाला दिलेले नाव पाखऱ्या. बरोबर नाव आहे, आपण वाचलेच होते. 2. कृष्णा वारणेच्या संगमावर कोणते नाव आहे? इथे दिलेले आहे आपण. आता आहे परिच्छेदाच्या आधारे पाखऱ्याची शारीरिक एक ठेवण याबाबत 2 ते 3 वाक्यात वर्णन लिही. पाखऱ्या उंच आणि लांब होता. त्याची शिंगे टोकदार होती आणि बशिंडे एटदार होते. त्यांच्या शेपट्याचा गोंडा काळभर होता. आहे तू एकदाच पाळीव प्राणी पाळला असेल अशी कल्पना कर व तू त्याची कशी काळजी घेशील ते लिही. आपल्याला इथं आपल्या प्राण्यांचं लिहायचं आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आता प्रश्न 4 आहे. खालील चित्र पहा व चित्राचे वर्णन 8 ते 10 ओळीत करा. 8 ते 10 ओळीत करा हे दिलेलं आहे आपल्याला. तर मित्रांनो, आता हे पहा, इथं काही माणसं व आपले ते दिलेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही. आता इथे दिलेले आहे. प्रश्न 5 आहे. खालील चित्रात दिसणाऱ्या वस्तूंची नावे व त्यांचे उपयोग लिही. नाव, उपयोग. जाते, धान्य दळण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. नाव, नांगर. उपयोग, शेत नांगरण्यासाठी केला जातो. तर आता बघू शकता आपण.
तर मित्रांनो, आता आहे खालील दिलेल्या सूचनांनुसार उत्तरे लिहा. हा आहे आपल्याला गुण 6. रिकाम्या जागी योग्य मन वापरून वाक्य पूर्ण करा. अंथरूण पाय पसरावे, एक ना धड भाराभर चिंध्रा. महेश एकाच वेळी अनेक कामे करत होता, पण त्याला काही जमत नव्हते. म्हणजे त्याची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्रा अशी झाली होती. त्यात त्याने पुरेसे पैसे नसताना मोठे घर बांधायचे घेतले होता. तेव्हा त्याला बाबा म्हणाले, महेश, आपण अंथरूण पाय पसरावे. हे खालील दिलेल्या कंसातील शब्दांमधील समानार्थी व विरुद्धार्थी शब्दजोड्या वेगळ्या करून लिही. सूर्य, चक्षु, मधुर, आरंभ, कडू, भानू, अंत, नयन. समानार्थी शब्द सूर्य, भानू, चक्षु, नयन. विरुद्धार्थी शब्द मधुर, कडू, आरंभ, अंत. प्रश्न 9 आहे आपल्याला. आता खालील दिलेल्या सूचनेनुसार ते करायचे आहे आपल्याला. खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आहे आपल्याला हा गुण 2 साठी आहे. आनंदाला पारावर न उरणे. अर्थ खूप आनंद होणे. वाक्य 10वीच्या परीक्षेत पहिल्या आल्यामुळे रमेशच्या आनंदाला पारावा उरला नाही. आता आपण बघू शकता 10वा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांकडे पोचवा. आणि तुम्हाला काही लागल्यास ते तुम्हाला मिळू शकते ह्या चॅनल फक्त कोणता स्पीड एज्युकेशन. तर मित्रांनो, जाऊया आता. बाय. पुढच्या एपिसोडमध्ये आपण मिळूया.